आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज लाईव्ह। नमस्कार, मी तुकाराम साळुंखे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज लाईव्ह या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो। प्रेक्षको, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 10 घडामोडी। आज आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण, अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केले देवेंद्र फडणवीसांचा अग्रलेख प्रसिद्ध। आणीबाणीत नेत्यांनी संघर्ष केला नसता तर कदाचित भारतातही हुकुमशाही असती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एका वृत्तपत्रात दिसले। विधिमंडळाचा अंदाज समितीचा पाठ, जेवणाला चित्रात चांदीची ताट, खासदार आमदारांचा राजेश ताटावर तब्बल 4,500 भारतात अघोषित आणीबाणी सुरू, नागरिकांना जागरूक करण्याची गरज, उबाटाचे नेते संजय राऊत यांची भाजपवर सरकून टीका। एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्र्यावर टाकली स्थानिक निवडणुकांची विशेष जबाबदारी, स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यासाठी प्रयत्नाची परिकष्ट करा, एकनाथ शिंदेंचा नेत्यांना कानमंत्र। 1 जुलैपासून रेल्वेचा लांबचा प्रवास मागणार तुर्तास, लोकल प्रवासी आणि पास धारकांना दिलासा। छत्रपती संभाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपीला राजेशाही स्टेटमेंट, पोलिसांकडून आरोपीला मांसाहारी जेवणाची कुटुंबासोबत व्यवस्था। सध्या पोलीस स्टेशन मधला व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड होतो व्हायरल। नाशिक मधील गोदाघाट परिसरात पुराचे पाणी ओसरले, तुटुंब्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी ओसरले। आज आणि उद्या नाशिकला ऑरेंज अलर्ट जारी, प्रशासनाची माहिती। आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे, मुंबईला ऑरेंज अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। आज कोकण समुद्र किनारपट्टीवर उसळणार उंच लाटा, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवेने आज सायंकाळी 5:30 ते रात्री 8:30 पर्यंत कोकण किनाऱ्यावर उंच लाटा अंदाजित जाहीर केल्या आहेत। रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्गासह 8 भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। भालाफेकपटू नीरज चोप्राने एका आठवड्यात पटकावले दुसरे सुवर्ण पदक, 85.29 मीटरच्या थ्रोपरत ऑस्ट्रेलिया गोल्डन स्पाइक स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक। महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।